जुलै 2026च्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 5 ते 7 जुलैपर्यंत पुण्यात एवढा पाऊस झाला की सगळीकडे हाहाकार झाला होता. आळंदीतली इंद्रायणी नदी तर दुथडी भरून वाहत होती आणि त्यामुळे सर्वच आळंदी जणू जलमय झाली होती. मात्र 8 जुलै 2026 रोजी जणू चमत्कारच झाला आणि नदीने वारकऱ्यांसाठी रस्ते पूल खुले करून दिले आणि ज्ञानोबांची पालखी अगदी ठरलेल्या वेळेनुसार वारीच्या प्रवासाला निघाली. तेव्हा या वारीच्या पुण्यातल्या मुक्कामाचाच आपला आजचा हा व्हिडिओ. नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. पंढरपूरची वारी हा एक खूप मोठा सोहळा आहे आणि त्या सोहळ्यामध्ये मुख्यत्वे करून तुकाराम महाराजांची पालखी निघते ती देहूवरून आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघते आळंदीवरून. या दोन्ही पालख्यांचा मुक्काम हा पुण्यामध्ये असतो. तो कुठे असतो आणि त्याचे सर्व महत्त्व, त्याची माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा चला तर मग क्षणाचाही विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. आपण नानापेठेमध्ये निवडुंगा विठोबा मंदिर जे आहे जिथे तुकाराम महाराजांच्या पादुका आहे तिथपर्यंत पोहोचलो आहे. गर्दी प्रचंड आहे, त्याच्यामुळे आपण पादुकांचं दर्शन करू शकत नाही, मात्र फक्त मंदिराचं मुख्य दर्शन घेऊयात. पालखीच्या उद्देशाने खूप सारे छोटे व्यावसायिकसुद्धा आपली दुकानं इथे मांडतात. थोडक्यात वारी ही खूप साऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचंही साधन बनते, हेच आपण इथे पाहतो. पालखी पुण्यात पोहोचल्यानंतर पुण्यातल्या सर्व पेठा आणि मुख्य रस्त्यांवर ज्ञानोबा, माऊली, तुकाराम, विठ्ठल विठ्ठल या नामगजरामुळे हे सर्व रस्ते दुमदुमून जातात. संत तुकाराम महाराजांची पालखी नानापेठेतल्या निवडुंगा विठोबा मंदिर इथे मुक्कामाला असते. सुमारे 1830च्या सुमाराला निवडुंगाच्या झाडाच्या झुडपात ही विठ्ठलाची मूर्ती सापडल्यामुळे या मंदिराला निवडुंगा विठ्ठल हे नाव पडलं. रात्रीचे 1 वाजलेत, मात्र माझ्या मागची जर तुम्ही गर्दी पाहिली तर तुम्हाला वाटणारच नाही की रात्रीचा 1 वाजलाय तो, कारण की आज जी पालखी आहे ना तुकाराम महाराजांची पालखी, तिचा मुक्काम जो आहे तो पुण्यात आहे नानापेठेमध्ये. आता इथे माझ्या मागे ना निवडुंगा विठोबाचं मंदिर आहे आणि ते मंदिर आहे इथे तुकाराम महाराजांची पालखी वास्तव्याला आहे, निवासाला आहे आणि त्यामुळे त्याच्या दर्शनाला, पादुकांच्या दर्शनाला खूप सारी गर्दी आहे जी आपण इथे पाहतोय. आता हे दर्शन आपलं करून झालंय आणि आता आपण पुढे निघूयात.
निवडुंगा विठोबा मंदिरापासून चालत फक्त 8 ते 9 मिनिटाच्या अंतरावर पालखी विठोबाचं मंदिर आहे. तिथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम असतो. आता आपण तिकडे दर्शनासाठी जाऊयात. चला तर मग. इथे आता आपल्याला सुमधुर असा भजनाचा आवाज येतोय. आपण भवानी पेठेमधल्या पालखी विठोबा या मंदिराच्या इथे आलेलो आहोत आणि आता आपण या पादुकांचं दर्शन घेऊयात. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतल्या पालखी विठोबा मंदिरामध्ये मुक्काम करते. या वार्षिक आषाढी वारीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे रथ ओढणारे बैल हे साधेसुधे बैल नसतात, तर ते अत्यंत रुबाबदार, राजेशाही आणि देखणे असे असतात. आपण जे इथे पाहतोय या पालखी सोहळ्यात या बैलांना माऊलींचे अश्व म्हणूनही अत्यंत आदराचं स्थान दिलं जातं. हे बैल अस्सल खिलार जातीचे, उंच, चपळ, अत्यंत पांढरे शुभ्र आणि लांब शिंगाचे असतात. इथे आपण पाहतोय तर त्यांच्या कपाळावरही विठ्ठल असं लिहिलंय आणि त्यांच्या शिंगांना सुद्धा रंग लावलाय. त्याच्यामुळे त्यांचं सौंदर्य अजूनच खुलून दिसतंय. पुण्यात पालखीचा मुक्काम 2 रात्रींचा असतो. हा मुक्काम संपूर्ण पुणेकर आणि भाविकांसाठी पंढरपूरला न जाताही माऊलींचं दर्शन घेण्याची एक मोठी पर्वणी असते. त्यामुळे लोक प्रचंड गर्दीने दर्शनासाठी निवडुंगा विठोबा मंदिर आणि पालखी विठोबा मंदिर इथे येतात. आणि मग या 2 दिवसांच्या मुक्कामानंतर ही वारी आपल्या पुढच्या प्रवासाला क्रममान होते. मात्र विठ्ठलाचा तो जयघोष आपल्या कानात मात्र कायम राहतो. तेव्हा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पुणे इथल्या मुक्कामाबद्दल माहिती घेतली. तेव्हा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटू अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.